नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण पाहिले प्रेसिपिटेशन टायट्रेशन्समध्ये आयन्सचं डिटेक्शन करण्यासाठी पर्टिक्युलरली प्रेसिपिटेशन टायट्रेशन आपण कॅरी आउट करतो आणि प्रेसिपिटेशन टायट्रेशनमध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतो म्हणून त्याला प्रेसिपिटेशन टायट्रेशन आपण असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जो रिएजंट प्रेसिपिटेटिंग रिएजंट म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म करण्यासाठी वापरला जातो त्याला आपण प्रेसिपिटेटिंग रिएजंट असं म्हणतो. त्याचं AgNO3 जनरली टायट्रेशन्समध्ये वापरला जातो. मग आपण तीन प्रकारचे त्याच्यामध्ये इंडिकेटर कुठले वापरले जातात तर आपण कलर्ड इंडिकेटर पहिल्यांदा पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये K2Cr2O7 जो आहे हा इंडिकेटर म्हणून O4 जो आहे पोटॅशियम क्रोमेट नावाचा इंडिकेटर वापरला जातो. त्या मेथडमध्ये ती जी मेथड असते त्या मेथडला आपण मोर्स मेथड असं म्हटलं होतं. आणि ज्या मेथडमध्ये Fe3+ आयन्स जो आहे हा इंडिकेटर म्हणून ज्या वेळेला वापरला जातो त्या मेथडला आपण व्होलार्ड्स मेथड असं म्हणतो. आणि तिसरी जी मेथड आहे ज्याच्यामध्ये फ्लोरोसिन नावाचा जो इंडिकेटर वापरला जातो एंड पॉईंट डिटेक्ट करण्यासाठी त्या मेथडला आपण भजान्स मेथड असं म्हणतो. आणि असं वी हॅड सीन इट इन द प्रिव्हियस पिरियड. लास्ट पिरियडला आपण ते पाहिलं. नाव लेट अस सी द प्रिपरेशन ऑफ AgNO3 सोल्युशन. आता आपल्याला बघायचं AgNO3 सोल्युशन प्रिपरेशन कसं केलं जातं. आता AgNO3 सोल्युशन आहे इट इज गेट प्रिपेअर्ड बाय द टू मेथड्स. पहिली मेथड आहे फ्रॉम द मेटॅलिक सिल्वर अँड सेकंड मेथड आहे फ्रॉम द सॉलिड AgNO3. या दोन मेथडने जे आहे ते सिल्वर AgNO3 सोल्युशन जे आहे ते बनवलं जातं. आता पहिलं जे फ्रॉम मेटॅलिक सिल्वर कसं बनवलं जातं तर याच्यामध्ये काय केलं जातं सिल्वर मेटल जे आहे इट इज गेट डिझॉल्ड इन टू द नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडमध्ये काय केलं जातं सिल्वर मेटल जो आहे मेटलचा तुकडा डेफिनेट वेट घेतलेला तो नायट्रिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केला जातो डायल्यूट नायट्रिक ॲसिडमध्ये आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतं AgNO3 सोल्युशन. मग आपल्याला माहिती आहे आता हे जे वेट सोल्युशन जे बनवतो आपण वेगवेगळ्या नॉर्मॅलिटीचे किंवा स्ट्रेंथचे बनवतो ते आपण कसं बनवतो ते आपण बघणार आहोत. आता ॲटॉमिक वेट आणि इक्विव्हॅलंट वेट जर आपण सिल्वरचं जर पाहिलं ॲटॉमिक आणि इक्विव्हॅलंट वेट दोघं सारखेच आहे. त्याचं आहे 107.8 ग्रॅम एवढं त्याचं काय सिल्वरचं ॲटॉमिक वेट आहे. त्यामुळे आपण जर 1000 ml वन नॉर्मल AgNO3 सोल्युशन जर बनवायचं असेल आपल्याला किती 1 लिटर म्हणजे 1000 ml ऑफ वन नॉर्मल AgNO3 सोल्युशन त्याच्यासाठी आपल्याला 107.8 ग्रॅम काय मोजावं लागेल AgNO3 म्हणजे इक्विव्हॅलंट वेट ऑफ द सबस्टन्स डिझॉल्व्ड इन लिटर ऑफ वॉटर. ते जे सोल्युशन तयार होतं त्याला नॉर्मल सोल्युशन म्हणतो आणि ते वन नॉर्मल सोल्युशनमध्ये तयार होईल. त्यामुळे मग काय आपल्याला 1000 ml वन नॉर्मल AgNO3 सोल्युशन करस्पॉन्ड्स टू बनवायचं असेल तर 107.8 ग्रॅम काय घ्यावं लागेल सिल्वर मेटल आपल्याला मोजावं लागेल. पण आता समजा आपल्याला इथं बनवायचं 0.1 नॉर्मल सोल्युशन 1000 ml आपल्याला 0.1 नॉर्मल सोल्युशन जर बनवायचं असेल तर मग काय होईल वन नॉर्मलचं आपण 0.1 नॉर्मल केलं म्हणजे वन नॉर्मलला डिवायडेड बाय 10 केलं तर 0.1 येतं. तसंच मग काय होईल इकडे 107.8 जो आहे त्याला डिवाइड केलं 10ने तर आपल्याला येतो 10.78 म्हणजे 10.78 ग्रॅम जर सिल्वर मेटल आपण मोजलं तर आपण ते जर 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर वी ऑब्टेन 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन. पण आपल्याला समजा एवढं 1000 ml 0.1 नॉर्मल AgNO3ची गरज नसेल आपल्याला फक्त ते 250 ग्रॅम जर मोजायचं असेल म्हणजे पाहिजे असेल 250 ml AgNO3 सोल्युशन तर काय केलं जातं मग 1000ला जर आपण 4ने डिवाइड केलं तर 250 ml येतं. म्हणजे 250 ml 0.1 नॉर्मल सोल्युशन बनवायचं असेल तर 1000ला आपण 4ने डिवाइड केलं तसं आपण 10.78ला 4ने डिवाइड केलं तर आपल्याला येतं 2.7 ग्रॅम्स. मग 2.7 ग्रॅम्स जर आपण AgNO3 जर आपण मेटल मोजलं आणि ते 250 ml मध्ये डिझॉल्व केलं 250 ml आता इथं आपण HNO3 सोल्युशन घेतोय नॉट वॉटर. किती घेतोय आपण HNO3 डायल्यूट HNO3 सोल्युशनमध्ये आपण नायट्रिक ॲसिडमध्ये ते बनवतोय तर 2.7 ग्रॅम आपल्याला काय करावं लागेल सिल्वर मेटल मोजावं लागेल आणि ते प्युअर डायल्यूट HNO3 मध्ये कोनिकल फ्लास्कमध्ये त्याला डिझॉल्व करावं लागेल. आणि ते डिझॉल्व झाल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम जे आहे सोल्युशनचं ते 250 ml डिस्टिल वॉटरने त्याला काय करू आपण त्याला डायल्यूट करू. म्हणजे आपण घेतलं 2.7 ग्रॅम सिल्वर मेटल डायल्यूट HNO3 20-25 ml डायल्यूट HNO3 साधारणतः अंदाजे त्याच्यात डिझॉल्व केलं आणि सोल्युशन जे त्याचं
व्हॉल्यूम बनवलं 250 ml. हे झालं आपलं 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन फ्रॉम द सिल्वर मेटल, हे मेटलपासून. दुसरं आहे जे सॉलिड AgNO3 असतं, म्हणजे सॉलिड म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जे असतं त्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे. आता इक्विव्हॅलंट वेट जे आहे AgNO3 पावडर फॉर्ममध्ये, त्याचं इक्विव्हॅलंट वेट जे आहे ते 169.9 आहे ग्रॅम. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मग 1000 ml 1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन बनवायचं असेल तर आपल्याला 169.9 ग्रॅम AgNO3 काय करावं लागेल, वेट करावं लागेल आणि ते मग आपण डिझॉल्व करणार पाण्यामध्ये. ते तयार होईल 1 नॉर्मल. म्हणजेच काय, 1000 ml 1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन बनवायचं असेल, इट करस्पॉन्ड्स टू 169.9 ग्रॅम्स ऑफ AgNO3 पावडर आपण मोजली आणि ते जर 1000 ml पाण्यामध्ये डिझॉल्व केलं ते तयार होईल 1 नॉर्मल सोल्युशन. आपल्याला बनवायचं आहे 0.1 नॉर्मल सोल्युशन. त्यामुळे आपण काय करणार, पुन्हा मग 1 नॉर्मलला 10ने डिवाइड केलं तर 0.1 येतं, 1 नॉर्मलला 10ने डिवाइड केलं तर 0.1 येतं. त्यामुळे 169.9ला देखील या बाजूला काय करावं लागेल, 10ने डिवाइड केलं तर त्याचं उत्तर येतं 16.99. म्हणजे 16.99 ग्रॅम जर AgNO3 पावडर आपण मोजली, 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व केली, ते सोल्युशन तयार होईल 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन. आता आपल्याला 1000 ml बनवायचं, आपल्याला 250 ml बनवायचं आहे, 250 ml बनवायचं आहे. फॉर दॅट काय करावं लागेल, मग 1000ला जर आपण 4ने डिवाइड केलं तर होतं 250, म्हणजे व्हॉल्यूम आपण कमी केलं. तसंच मग वजन देखील कमी करावं लागेल. मग 16.99ला 4ने डिवाइड केलं तर आपल्याला जी वेट येईल 4.25, याचा डिव्हिजन भागाकार केला तर येतं, म्हणजे 4.25 ग्रॅम जर AgNO3 मोजलं आणि ते आपण 250 ml पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर आपल्याला काय होईल, 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन तयार होईल. सो वे ॲक्युरेटली 4.25 ग्रॅम ऑफ प्युअर अँड ड्राय AgNO3 पावडर, dissolve it in distilled water and dilute it to 250 ml using volumetric flask. हे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये आपण सोल्युशन बनवतो आणि हे तयार झालं तुमचं 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन. आता हे जे 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन आहे, AgNO3 इज नॉट ए प्रायमरी स्टँडर्ड. त्यामुळे त्याचं काय करू आपण, स्टँडर्डायझेशन करावं लागेल. म्हणजे त्याची एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. मग एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरणार आहोत मोर्स मेथड. मोर्स मेथड का म्हणतो या मेथडला, तर याच्यामध्ये K2CrO4 हा पोटॅशियम क्रोमेट जो आहे हा इंडिकेटर म्हणून वापरला जातो. याला मोर्स मेथड असं म्हणतात. मोर्स इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. मग आपण त्याचं स्टँडर्डायझेशन करणार, कारण त्याचे 0.1 नॉर्मल सोल्युशन आपण बनवलेलं आहे. पण वेदर इट इज 0.1 नॉर्मल ऑर नॉट, एक्झॅक्ट किती आहे, 0.1च आहे की त्याच्या जवळपास आहे, ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कारण का, AgNO3 इज नॉट ए प्रायमरी स्टँडर्ड, तो आहे सेकंडरी स्टँडर्ड. सेकंडरी स्टँडर्ड सबस्टन्सची एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी आपल्याला स्टँडर्डायझेशन मेथडने फाइंड आउट करायची असते. मग त्यामुळे आपण स्टँडर्डायझेशन करणार. याच्यामध्ये काय, मग AgNO3 सोल्युशनचं स्टँडर्डाइज करायचं असेल तर त्याला आपण 0.1 नॉर्मल NaCl सोल्युशन बरोबर काय करतो, आपण त्याला टायट्रेट करतो इन प्रेझन्स ऑफ K2CrO4 इंडिकेटर त्याच्यामध्ये आपण वापरतो. मग या प्रोसेसमध्ये आपण काय करणार, pipette out 25 ml of 0.1 नॉर्मल NaCl सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. सोडियम क्लोराईडचं 0.1 नॉर्मल सोल्युशन आपण त्या कोनिकल फ्लास्कमध्ये घेणार आणि त्याच्यामध्ये काय करणार, ॲड टू इट 1 ml ऑफ K2CrO4 इंडिकेटर त्याच्यात ॲड करणार. आणि नंतर आता झालं सोल्युशन घेतलं NaClचं 25 ml टायट्रेशन फ्लास्कमध्ये, त्याच्यामध्ये 1 ml इंडिकेटर टाकला K2CrO4. नंतर आपण काय केले, ब्युरेट जे आहे ते फिल द ब्युरेट विथ AgNO3 सोल्युशन. जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे ते AgNO3 सोल्युशन ब्युरेटमध्ये भरायचं आणि टायट्रेशन कॅरी आउट करणार. आता काय होईल, वेन टायट्रेशन इज कॅरी आउट, Ag आयन्स ऑफ AgNO3 रिॲक्ट विथ Cl आयन्स ऑफ NaCl. आता आपण जे सोल्युशन घेतलेलं आहे टायट्रेशन फ्लास्कमध्ये, आता मी इकडे टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण काय केलेलं आहे, टायट्रेशन फ्लास्क जो आहे आपला, याच्यामध्ये आपण घेतलेला आहे NaCl सोल्युशन, 25 ml NaCl सोल्युशन आपण घेतलेलं आहे आणि वरून ब्युरेटमधनं आपण ॲड करतो आहे AgNO3 सोल्युशन. मग जसं आपण AgNO3 सोल्युशन इथं NaCl ॲड केलेलं, त्याचबरोबर याच्यामध्ये K2CrO4 इंडिकेटर आहे, K2CrO4 नावाचा इंडिकेटर आपण टाकलेला आहे. आता वरून काय करणार, मग आपण AgCl ॲड करणार, AgNO3 नॉट Cl, AgNO3 आपण ॲड करणार. त्यावेळेला काय होईल, मग हे Ag आयन जे असतील ते सिल्वर आयन बरोबर काय करतील, प्रेसिपिटेट फॉर्म करतील. म्हणजे Ag आयन जे आहेत, Ag प्लस आयन्स हे
टायट्रेशन फ्लास्कमध्ये असलेल्या Cl मायनस आयन बरोबर रिॲक्ट होतील आणि त्यांच्यापासून AgCl नावाचं प्रेसिपिटेट आपल्याला तयार होईल. म्हणजे जसजसं आपण AgNO3 ॲड करत जाऊ तसतसं टायट्रेशन फ्लास्कमधले Cl मायनस आयनची संख्या कशी होत जाईल, कमी कमी होत जाईल. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये टायट्रेशन करू. म्हणजे काय होईल, टायट्रेशन इज कॅरिड आउट AgNO3 चे रिॲक्ट विथ Cl मायनस आयन्स ऑफ NaCl टू प्रोड्यूस ए प्रेसिपिटेट ऑफ AgCl. हा प्रेसिपिटेट आपल्याला तयार होईल. हा बघा Ag प्लस Cl मायनस हा AgCl व्हाईट PPT आपल्याला मिळेल. आता ज्या वेळेला मग टायट्रेशन मधले पूर्ण क्लोराईड आयन्स NaCl बरोबर NaCl बरोबर ते प्रेसिपिटेट होतील त्यावेळेला याच्यामध्ये जेव्हा वरून आपण एक्सेस ऑफ AgNO3 ॲड करू त्यावेळेला आता बघा हे NaCl मधले Cl आता पूर्ण काय होतील, संपतील. म्हणजे टायट्रेशन फ्लास्कमध्ये आता NaCl राहिलं नाही असं आपण म्हणू. त्यावेळेला वरून पुन्हा आपण काय करू, कारण इथे 25 ml घेतलेलं आहे आपण NaCl आणि ज्या वेळेला एक्झॅक्ट 25 ml AgNO3 ॲड करू त्यावेळेला काय होईल, AgNO3 ॲड करू त्यावेळेला NaCl पूर्ण संपतील कारण इक्विव्हॅलंट अमाऊंटमध्ये ते झाल्यामुळे. नंतर आपण काय करू, पुन्हा एक्सेस ऑफ AgNO3 ॲड करू म्हणजे 25.1 किंवा 25.2 ml ज्या वेळेला आपण AgNO3 ॲड करू तर सोल्युशनमध्ये आता Ag प्लस आयन असतील आणि इंडिकेटर आपण इथं वापरलेला आहे. हा Ag प्लस आयन जे असतात या इंडिकेटरचा जो CrO4 2 मायनस हे जे आयन्स आहेत याच्याबरोबर ट्वाईस Ag आयन काय करतात, दे फॉर्म ए कॉम्प्लेक्स. ते काय करतात, कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि हा कॉम्प्लेक्स जो आहे तो रेड कलरचा असतो. कुठल्या कलरचा असतो, रेड कलरचा. and it indicates that the end point of the titration ब्रिक रेड कलरचा असतो, त्याला टायट्रेशनचा एंड होतो. म्हणजे मग जसं एक्सेस ऑफ AgNO3 आपण ॲड करू CrO4 आयन्स या इंडिकेटर बरोबर तो काय करेल, ब्रिक रेड PPT Ag2CrO4 नावाचा PPT आपल्याला फॉर्म होतो. जेव्हा पूर्ण Cl मायनस आयन संपतील त्यावेळेला म्हणजे ट्वाईस Ag प्लस CrO2 मायनस याच्यापासून तयार होतो Ag2CrO4 हा रेड कलरचा PPT. म्हणजे व्हाईट PPTचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, रेड PPTमध्ये झालं हे समजायचं एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन. आणि मग आपल्याला हा एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन मिळाला त्यावेळेला ब्युरेट रिडिंग आपण नोट डाऊन करणार आणि फ्रॉम द ब्युरेट रिडिंग फ्रॉम दॅट एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी ऑफ AgNO3 सोल्युशन इज कॅल्क्युलेटेड. त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी AgNO3 सोल्युशनचं आपल्याला काढता येते. कशाने, N1 V1 is equal to N2 V2. म्हणजे आपल्याला हे आहे AgNO3 साईड आणि ही आहे NaCl साईड. म्हणजे मग आपण काय केलं, आता आपल्याला काढायचं N1 म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ दिस AgNO3 काढायचं आहे. बरोबर आहे, AgNO3. मग आपल्याला N1 काढायचं असेल तर आपण काय करू, हा V या बाजूला होईल तर मग काय होईल N2 V2 हा V2 पाहिजे इथे N2 V2 डिवायडेड बाय काय होईल मग V1, कारण हा V1 या बाजूला आला तर डिवायडेड बाय होईल. आता नॉर्मॅलिटी आपल्याला AgNO3 ची काढायची आहे. V आहे व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम म्हणजे काय, तुमचं ब्युरेट रिडिंग. V1 म्हणजेच काय, किती NaNO3 ब्युरेट रिडिंग, याला आपण व्हॉल्यूमला म्हणतो Br. हे आपण टाकले. N1 नॉर्मॅलिटी, N2 नॉर्मॅलिटी ऑफ दिस NaCl. आपण 0.1 नॉर्मल सोल्युशन NaClचं घेतलेलं आहे आणि टायट्रेशन फ्लास्कमध्ये आणि ते किती घेतलं होतं, इंटू 25 ml आपण घेतलं होतं डिवायडेड बाय ब्युरेट रिडिंग जर केलं तर नॉर्मॅलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते या सोल्युशनची. आणि दिस वे दॅट AgNO3 सोल्युशन इज गेट स्टँडर्डाइज. AgNO3 सोल्युशनचं काय केलं आपण, स्टँडर्डाइज केलं ते मोर्स मेथडने केलं, कारण इंडिकेटर जो होता तो K2CrO4 इंडिकेटर होता. ज्या टायट्रेशनमध्ये K2CrO4 इंडिकेटर असतं ती असते मोर्स मेथड. आता आपण बघूया क्लोराईड आयनचं एस्टिमेशन जे आहे, जसं क्लोराईड आयनच आपण एस्टिमेशन केलं एक प्रकारे वरच्या टायट्रेशनमध्ये. आता एस्टिमेशन ऑफ क्लोराईड आयन बघायचं आपल्याला फजान्स मेथडने. आता फजान्स मेथड काय आहे, ज्या मेथडमध्ये आपल्याला इंडिकेटर म्हणून फ्लुरोसिन इंडिकेटर वापरला जातो त्या मेथडला आपण काय म्हणतो, फजान्स मेथड असं आपण म्हणतो. फ्लुरोसिन नावाचा इंडिकेटर. याच्याने आपल्याला कशासाठी फजान्स मेथड आपल्याला क्लोराईड आयन एस्टिमेशनसाठी आपल्याला वापरायचे. बघू आता मग आपण आता सोल्युशन ऑफ क्लोराईड आयन आपण आपल्याला दिलेलं असतं
त्याला टायट्रेट करायचं असतं 0.1 नॉर्मल AgNO3 सोल्युशन बरोबर. त्याचं काय करणार आपण टायट्रेशन करणार युझिंग ॲडसॉर्प्शन इंडिकेटर लाईक फ्लोरोसिन. ॲडसॉर्प्शन इंडिकेटर फ्लोरोसिन सारखा वापरलेला असेल तर त्या टायट्रेशनला आपण म्हणतो बजान्स मेथड. त्याला काय म्हणतो बजान्स मेथड. मग आता बघा आपल्याला काय केलेलं असेल क्लोराईड आयनचं सोल्युशन दिलेलं असेल. ते दिलेलं क्लोराईड आयनचं सोल्युशन आपण हे टायट्रेशन कॅरीड आउट केलेले आहेत आपण याच्यामध्ये. आता बघू आपण जरा आपण नवीन फाईल घेतो म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी. आता आपण काय करणार आहे टायट्रेशन फ्लास्क आपल्याला दिलेलं आहे क्लोराईड आयनचं सोल्युशन. आता क्लोराईड आयनचं सोल्युशन जे आहे हे क्लोराईड आयनचं सोल्युशन आपण मेजरिंग 250 ml मेजरिंग फ्लास्कमध्ये ते सोल्युशन टाकणार. इथं टाकल्यानंतर ते सोल्युशन आपण दिलेलं क्लोराईड आयनचं सोल्युशन जे आपल्याला क्लोराईड आयनचं सोल्युशन दिलेलं असेल इथं मार्किंग असतं हे इथं ॲड केल्यानंतर या सोल्युशनला काय करणार आपण डायल्यूट करणार डिस्टिल वॉटरने अप टू द मार्क. म्हणजे इथपर्यंत आपण त्याला पाण्याने डायल्यूट केलं आणि हे सोल्युशन जे आपण काय करणार एका बिकरमध्ये काढून घेणार. हे तयार झालं आपल्याला 250 ml व्हॉल्यूम असलेलं क्लोराईड आयनचं सोल्युशन. हे क्लोराईड आयनचं सोल्युशन आपण तयार करणार अशा प्रकारे. डायल्यूट द गिवन सोल्युशन ऑफ क्लोराईड आयन विथ डिस्टिल वॉटर अप टू 250 ml युझिंग व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. नाउ pipette 25 ml of diluted chloride ion solution in conical flask. Add to it about 10 drops of the fluorescein indicator. Fill the burette with standard 0.1 normal AgNO3 solution. आता when titration is carried out between AgNO3 solution and chloride ion solution, there is a formation of AgCl precipitate. मग वरून जसं आपण त्याचं ॲडिशन करू आता अशा प्रकारे Ag प्लस आयन प्लस Cl मायनस आयन AgCl नावाचा काय होईल प्रेसिपिटेट तयार होईल. मग आपण काय केलं आता टायट्रेशन फ्लास्क घेतलं आणि टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण हे जे सोल्युशन तयार केलं होतं याच्यामधलं 25 ml पिपेटच्या सहाय्याने आपण सोल्युशन घेतलं टायट्रेशन फ्लास्कमध्ये. 25 ml ऑफ दिस सोल्युशन कंटेनिंग Cl मायनस आयन असलेलं सोल्युशन आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण काय केलं 10 ml जे आहे 10 to 5 ml आपल्याला डिपेंडिंग अपॉन दॅट आपण काय केलं फ्लोरोसिन नावाचा जो इंडिकेटर आहे हा फ्लोरोसिन नावाचा इंडिकेटर त्याच्यामध्ये ॲड केला आणि वरून ब्युरेटमधनं आता आपण काय ॲड करतोय AgNO3 सोल्युशन आपण काय करतोय ॲड करतोय. जसं आपण AgNO3 सोल्युशन ब्युरेटमध्ये ॲड करू Ag जो आहे Cl बरोबर रिॲक्ट होईल आणि त्याच्यामध्ये Ag प्लस जो आहे तो कशाबरोबर रिॲक्ट होईल Cl मायनस आयन ज्या टायट्रेशन फ्लास्कमध्ये त्याच्यामध्ये त्यांना होईल आणि AgNO3 नावाचा काय होईल आपल्या AgCl नावाचा प्रेसिपिटेट आपल्याला टायट्रेशन फ्लास्कमध्ये तयार होईल. तो असतो आपला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट. मग ज्या वेळेला आपण 25 ml सोल्युशन घेतलेलं ज्यावेळेला एक्झॅक्ट आपण 25 ml सोल्युशन याच्यामध्ये AgNO3चं ॲड करू त्यावेळेला Cl मायनस आयनची संख्या संपेल किंवा जेव्हा पूर्ण आपल्याला संख्या संपेल Cl मायनसची त्याच्यानंतर एक्सेस ऑफ ज्या वेळेला आपण AgNO3 टाकू त्यावेळेला ते हे Ag आयन जे आहे ते काय करतात दे फॉर्म्स or they get adsorbed on the layers of these silver ions वर ते adsorb केला जातो. कलर चेंज आपल्याला मिळतो. दॅट इज द एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन. तो कसा होतो आपण बघा त्याची थिअरी कशी आहे याच्यामध्ये ॲडसॉर्प्शनची. आता आपण AgCl प्रेसिपिटेट फॉर्म होतो आणि देर इज ॲडसॉर्प्शन ऑफ Cl आयन्स. आता जसा हा AgCl प्रेसिपिटेट तयार होईल जसं Ag आयन्स आपण ॲड करू आणि नंतर काय होईल ॲडसॉर्ब हे जे काही AgCl प्रेसिपिटेट असेल जसा तयार होत जाईल जसं ड्रॉप टाकू तसं सिल्वर त्याच्यामध्ये असलेले क्लोराईड आयन्स काय होतील पहिल्या लेअरमध्ये ते काय होतील ते फॉर्म होतील ते ॲडसॉर्ब केले जातील त्या प्रेसिपिटेटवर Cl मायनस आयन आणि त्याच्यानंतर त्याचे जे काउंटर आयन्स आहेत सोडियम आयन्स ते देखील काय होतील इथे त्याच्या सेकंड लेअरवरती आपण कारण NaCl सोल्युशनमध्ये क्लोराईड आयन्स असतात ते Na आयन्स काय होतील इक्विव्हॅलन्स पॉईंटच्या आधी ज्या वेळेला इक्विव्हॅलन्स पॉईंट होईल त्या वेळेला असं ॲडसॉर्प्शन होईल. आपण टायट्रेशन फ्लास्कमध्ये Cl मायनस आयन घेतलेले आहे म्हणजे NaCl घेतलेलं आहे ते AgCl जसं वरून AgNO3 ॲड करू AgCl PPT तयार होईल आणि त्याच्यामध्ये असलेले PPTच्या पुन्हा लेअरवर काय होईल क्लोराईड आयनचं ॲडसॉर्प्शन होईल आणि त्याच्यामध्ये पुन्हा Na आयनचं ॲडसॉर्प्शन होईल. जसं पुन्हा आपण AgNO3 ॲड करू तसं AgCl प्रेसिपिटेट अशा प्रकारे बिफोर इक्विव्हॅलन्स होईल. पण ज्या वेळेला सगळे क्लोराईड आयन्स आपल्याला जे आहेत आता सगळे क्लोराईड आयन्स काय होतील आपल्याला आता युटिलाइज केले गेले त्यावेळेला काय होईल इक्विव्हॅलन्स पॉईंट आपल्याला मिळेल आणि ॲट दॅट इक्विव्हॅलन्स पॉईंट तिथं कॉमन आयन कुठलाही नसेल AgCl प्रेसिपिटेटवर ॲडसॉर्ब होण्यासाठी कारण पूर्ण PPT आता फक्त काय असेल AgNO3चा असेल. पण ज्यावेळेला आता वरून आपण काय करणार एक इक्विव्हॅलन्स पॉईंट आल्यानंतर एक्सेस ऑफ AgNO3 आपण ॲड करणार हा AgCl PPT तयार झाला आहे
आपण काय ॲड करणार, AgNO3 आपण ॲड करणार एक्सेस ऑफ. मग AgNO3 ॲड केल्यानंतर सोल्युशनमध्ये Ag आयन्स असतील ते काय होतील, PPT ॲडसॉर्ब केले जातात. या PPT असे ॲडसॉर्ब केले गेले. पहिला पार्ट आहे हे ॲडसॉर्ब केले गेले आणि नंतर इमिजिएटली काय होईल, जसे Ag आयन ॲडसॉर्ब होतील तसं जो फ्लोरोसिन इंडिकेटर आहे इट इज गेट ॲडसॉर्ब ऑन दिस Ag आयन. त्या लेअरवरती काय होतं, फ्लोरोसिन इंडिकेटर इज गेट ॲडसॉर्ब. अशा प्रकारे ॲडसॉर्ब केला जातो आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट अँड द कलर ऑफ प्रेसिपिटेट इज गेट चेंज्ड. त्यामुळे त्या प्रेसिपिटेटचा काय होतो, कलर चेंज होतो आणि आपल्याला जो कलर चेंज झाल्यामुळे तो येलो कलर होता आधी सुरुवातीला, त्याचं रूपांतर कशामध्ये, रेड कलरमध्ये होतं. दॅट इज द एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन. आणि मग त्यावेळेला आपण काय करेल, ब्युरेट रीडिंग नोट डाऊन करणार आणि बाय युजिंग द फॉर्म्युला क्वांटिटी ऑफ दिस क्लोराइड आयन इज कॅल्क्युलेटेड. ही फॉर्म्युला वापरून आपण त्याची क्वांटिटी वापरणार. समजा ब्युरेट रीडिंग जे आपलं Xml आलेलं आहे त्यावेळेला काय असतं, मग 1000 ml 1 नॉर्मल AgNO3 तर असेल तर ते 35.5 ग्रॅम्स त्याच्यामध्ये असतात, क्लोराइड आयन्स असतात, कारण म्हणजे लागतात. 100 ml 1 नॉर्मल AgNO3 सोल्युशनसाठी 35.5 ग्रॅम हे क्लोराइड आयन्स लागतात. मग आपण ब्युरेट रिडिंग जे आलेलं असेल Xml 0.1 नॉर्मल AgNO3 जे आहे त्याच्यासाठी किती लागतील, तर तो फॉर्म्युला आहे 35.5 गुणिले X डिवायडेड बाय 1000 ग्रॅम. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल किती अमाऊंटमध्ये Xml मध्ये किती अमाऊंटमध्ये क्लोराइड आयन होते हे आपल्याला फाइंड आउट करता येतं बाय युजिंग दिस Pajan's मेथड. Estimation of chloride ion is by Pajan's method because in this method the indicator used is adsorption indicator. For example, say fluorescein नावाचा इंडिकेटर वापरला. आता बघू आपण हे प्रेसिपिटेशन टायट्रेशन याचे ॲप्लिकेशन्स काय. तर पहिलं ॲप्लिकेशन काय आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशनचं, तर हॅलाइड आयन किंवा थायोसायनाइड आयनच्या एस्टिमेशनसाठी आपण वापरतो. आता वरती पाहिलं हॅलाइड आयन म्हणजे क्लोराइड आयनचं असं आपण एस्टिमेशन केलं, ते का होतं एक प्रकारे ॲप्लिकेशनच आहे. क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड जे अननोन सोल्युशनमध्ये असतील दे आर गेट डिटरमाइंड बाय युजिंग द स्टँडर्ड AgNO3 सोल्युशन आणि युजिंग मोअर्स मेथड किंवा बोलार्ड्स मेथड किंवा पजान्स मेथडने आपण ते काय करू शकतो, त्यांचं आयोडीन, क्लोरीन, ब्रोमिन दिलेल्या सोल्युशनमध्ये किती आहे ते काढू शकतो. किंवा हे थायोसायनाइड प्रेझेंट जे आहेत सोल्युशनमधले ते देखील आपण AgNO3 सोल्युशनबरोबर AP3 इंडिकेटर म्हणजे होलार्ड्स मेथड, AP3 इंडिकेटर म्हणजे कुठली, होलार्ड्स मेथडने SCN- आयन जे आहेत सोल्युशनमध्ये दिलेले त्यांचं आपण अननोन सोल्युशनचे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा किती क्वांटिटी आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. दुसरं काय, डिटर्मिनेशन ऑफ सिल्वर इन सिल्वर आलाय. सिल्वर आलाय जर दिलेला असतो त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये सिल्वर आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, या प्रेसिपिटेशन टायट्रेशनचा आपण उपयोग करू शकतो. कारण सिल्वर आलाय जे त्याच्यामध्ये काय तर सिल्वर आलाय इज इन द फॉर्म ऑफ वायर ऑर फाईन. सिल्वर आलाय वायर किंवा फाईच्या फॉर्ममध्ये असतो. आता हे अमाऊंट ऑफ सिल्वर जे आहे ते काय केलं जातं, हे सिल्वर जे आहे ते सिल्वर आलाय तो डिझॉल्व केला जातो वेड क्वांटिटी ऑफ आलाय इन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडमध्ये. तो काय केला जातो, वेड क्वांटिटी मोजलेलं सिल्वर आलाय नायट्रिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केलं जातं. सिल्वर मेटल डिझॉल्व्स इन नायट्रिक ॲसिड टू फॉर्म AgNO3 तयार होतो. आपण सोल्युशन तयारच केलेलं आहे त्याच्या प्रकारे. सिल्वर आलाय जर AgNO3 मध्ये नायट्रिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केलं तर AgNO3 तयार होतो आणि दिस सोल्युशन इज डायल्युटेड विथ द डिस्टिल वॉटर. ते नंतर आपण 250 ml पर्यंत त्याला डिस्टिल करतो आणि त्याचं टायट्रेशन 0.1 नॉर्मल पोटॅशियम थायोसायनेट वापरून फेरिक आयन इंडिकेटर वापरून त्याचं आपण टायट्रेशन केलं की त्याच्यावरून आपल्याला सिल्वर आयनची संख्या कॅल्क्युलेट करता येते. पुढचं त्याचं ॲप्लिकेशन आहे डिटर्मिनेशन ऑफ सल्फेट इन युरिन. युरिनमध्ये किती प्रमाणात सल्फेट बाहेर टाकलं जातं ते आपण कॅरी आउट करू शकतो. आणि हे जे काही युरिन जे फाइंड आउट केले जातं म्हणजे सल्फेट आयन जे आहे युरिनमधलं जे फाइंड आउट केले जातात त्याच्यासाठी जे टायट्रेशन आहे ते स्टँडर्ड Ba2+ आयन जे आहे सोल्युशन त्या थ्रोनिन नावाच्या इंडिकेटर वापरून बेरियम सल्फेट किंवा बेरियम नायट्रेट सारखे सोल्युशन वापरले जातात आणि त्यावेळेला त्याचं टायट्रेशन हे सल्फेट आयनबरोबर केलं जातं. ही मेथड जी आहे ती ग्रॅव्हिमेट्रिक मेथड आहे. ग्रॅव्हिमेट्रिक मेथड आहे. सल्फेट आयन जे आहे ते डिटरमाइन केले जातात. सल्फेट आयन बेरियम ॲज ए बेरियम सल्फेट आयन हे बेरियम सल्फेटच्या फॉर्ममध्ये काय केले जातात, डिटरमाइन केले जातात. म्हणजे बेरियम ॲज अ बेरियम सल्फेट ते डिटरमाइन केले जातात. अशा प्रकारे प्रेसिपिटेशन टायट्रेशनचे आपल्याला हे काय आहेत, युजेस आहेत. आता आपण हे चॅप्टर इथं आपल्याला संपलेलं आहे.
याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह मी स्क्रोल करतो फॉर युअर इन्फॉर्मेशन, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ते उपयोगाचे येईल. हे उत्तरं पण दिलेली आहेत. ट्राय टू सॉल्व. 2 मार्काचे प्रश्न आहेत, त्याचा अभ्यास करा म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. अशा प्रकारे काही सेकंद मी तिथे थांबतोय जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट 4 मार्काचे आणि 6 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. Go through it, try to solve it, because all these questions are very useful in order to solve the objective questions also. So don't be careless. Read carefully all the questions, try to solve. If you have any kind of a problem, then you are free to ask me a question on the WhatsApp group or on my personal WhatsApp or personal mobile number. अशा प्रकारे पुढचं जे चॅप्टर आहे पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत. लास्ट चॅप्टर आपल्याला आहे ते क्रोमॅटोग्राफीचं चॅप्टर आपलं शिल्लक आहे. मग पुढच्या वेळेला आपण क्रोमॅटोग्राफी चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. लेक्चर काळजीपूर्वक ऐका, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं नाव लिहा जेणेकरून आम्हाला अटेंडन्स लावता येईल. अटेंडन्स नसलं तर इंटरनलचे मार्क तुमचे दिले जाणार नाहीत. ही गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. त्यामुळे डू वॉच लेक्चर कम्प्लिटली and add your name on the comment in order to have the attendance. Thank you very much.